मन मंदिरा गजर भक्तीचा. आपल्याकडे जिथपर्यंत पैसे असतात तिथपर्यंत जगाकडे पैसे असतात. ज्या दिवशी आपल्या जवळचा पैसा संपेल त्या दिवशी आजूबाजूला कोणाजवळच पैसा नसतो. स्टेटमेंट कळली? समजून सांगतो. आपल्याकडे जिथपर्यंत पैसे असतात ना काय हो तिथपर्यंत तुम्हाला कोणी नाही म्हणतच नाही. माझं बोलणं समजलं का? अहो या 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 माणसं बघा भेटली की नाही, काय लागलं ते या बरं का आमच्याकडे घेऊन जा, कारण त्याला माहिती आहे मागायलाच येणार नाही. मग एक दिवस असा त्याच्यावर उलटा प्रसंग आला आणि त्यावेळेला गेला. त्यावेळेला घरदार इस्टेट संपली होती. म्हणले मागे आपण म्हणाला होता की लागेल तेव्हा या म्हणून आलो. नाही नाही म्हणले त्यावेळची परिस्थिती निराळी होती. माझ्याकडे सुद्धा त्यावेळेला होते, आता माझ्याकडे नाहीत, मी होते म्हणून म्हणालो. लक्षात ठेवा, जिथपर्यंत आपल्याजवळ पैसे असतात तिथपर्यंत सगळ्यांच्या खिशात असतात. पण ज्या वेळेला आपल्या खिशातले पैसे संपतात तेव्हा या जगात तुम्हाला देण्याकरता 1 रुपया सुद्धा कोणाजवळ नसतो. हे विसरू नका. म्हणून आयुष्यात हितोपदेश सांगतो, कधी आपला खिसा रिकामा करू नका. आपल्या पोटात वागवलेले असले तरी. माझं बोलणं कळलं? चिल्लर त्यांना द्यावी, बंदी नोट आपल्या खिशात ठेवावी. महेश आप्पा मान हलवत आहेत. काय अरे ते सगळं चांगलंच आहे, तसं काही नाही आहे. हे बघा रोज बाप लेकाने प्रवचनाला यावं याच्यापेक्षा आणखीन काय आहे वैशिष्ट्य आहे. काय सगळीच मला फार कौतुक वाटतं आहे की आमचे हे सगळे ट्रस्टी मंडळी आहेत जे जुने, त्या सगळ्यांची पोरं रोज हजर आहेत. आमचे मूळ दुड्डाचारी बसले तिथे. काय हे सगळे आहेतच की बघा, रोज हजर आहेत. लक्षात ठेवा, ही सुद्धा या लोकांची पुण्याई आहे. यांनी जी गणपतीची सेवा केली तेव्हा त्यांच्याही मुलांना वाटतं की आपण जावं आणि या धार्मिक कार्यक्रमामध्ये काहीतरी घ्यावं, ऐकावं, आणि उगीच हाजरी लावत नाहीत. हो, अगदी मन लावून, टाळी देऊन, हसून, ओढून वा. माझं म्हणणं काय, त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट पाहिजे. लक्षात ठेवा. म्हणून कधीही वायफट खर्च करू नका. आणि एक लक्षात ठेवा, दान जर केलं तर देव 1 रुपया दान केलं तर त्याच्यापेक्षा 10 पटीने नाही 100 रुपयाने देतो. ही वस्तुस्थिती आहे. हे बघा तुकाराम महाराज किती सुंदर लिहित आहेत. हितोपदेश. जोडोन या धन उत्तम व्यवहारे, पण उदास विचारे वेची करा. धन उत्तम पद्धतीने जोडवा, वाईट मार्गाने नको. एक मला गांधीजींचं फार सुंदर वाक्य आठवतं. फार सुंदर वाक्य आहे. त्याने असं लिहिलं इंग्रजीमधून, द एंड इज नॉट इम्पॉर्टंट बट द मीन्स आर इम्पॉर्टंट. अर्थ कळला का? शेवट महत्वाचा नाही. एक म्हणाला मी घर बांधलं, वा 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 वास्तू शांती झाली, बरं झालं. घर बांधलं, शेवट चांगला झाला हे महत्वाचं नाही, कसं बांधलं हे महत्वाचं. द एंड इज नॉट इम्पॉर्टंट बट द मीन्स आर इम्पॉर्टंट. काम माझं शेवटला गेलं याला महत्व नाही, गेलं शेवटला ते कसं गेलं हे महत्वाचं आहे. लक्षात ठेवा, नको त्या मार्गाने शेवटला गेलं तर घरात आहे त्यांनाही सुख लागत नाही. वाम मार्गाने आलेली कोणतीही गोष्ट समाधानकारक देत नाही. उत्तम असावं. मी तुम्हाला एक सांगतो, थोडकं असावं पण उत्तम असावं. वाम मार्गाने गेलं तर कोणालाही सुख दे. एक सहज गोष्ट आठवली सांगतो, कधीतरी मागे सांगितली असेल नसेल, पण आता योगाने पुन्हा ऐका, काही बिघडत नाही. काही काही गोष्टी पुण्या ऐकल्या तर चांगल्या असतात. एक गावाला एका माणसाने घर बांधलं. मुंबईला राहायला, कमवले पैसे, घर बांधलं, चांगलं घर बीर, मग वास्तुशांती. मग गावच्या सगळ्या लोकांना बोलवलं, काका मामा दादा बाबा आजोबा आजूबाजूचे मित्र लहानपणचे. आणि तुम्हाला काय सांगू,
मग ती पूजा बिजा ब्राह्मणाच्या हातून वगैरे सगळे बोलवलं पंक्तीला. अहो चांदीची ताटं, चांदीचा वाट्या, चांदीचे तांबे, असे 50 ताटं, 50 2-2 3-3 वाट्या, गडवे बरं का. आणि एका बाजूला त्या ब्राह्मणाला जेवायला वाढलं. ते जेवताना त्या ब्राह्मणाला असं वाटलं, एवढी ताटण एवढ्या वाट्या आपण जर 2 घालून नेल्या तर काय कळतंय. आणि कुठे पत्ता लागायचा, मालक कुठे. प्रत्येक ताटात 3-3 4-4 अजून पडले असतील. 150-200 वाट्या, त्याच्यातल्या आपण 2 घालून नेल्या तर नेल्या तर नाही. मी हे बघितलंय बरं का. मी आमच्या घरातलं उदाहरण सांगतो. आप्पा आमच्याकडे मुंबईला पूर्वी सप्ते होत असत. आणि दादा महाराजांनी अशी मला वाटतं 1000 वाटी घेतली, 1000 पेले घेतले, कोणाचं मागायला नको म्हणून. अहो बायका पंक्तीतून पत्रावळ पण वाटी असायची, उठताना अशा उच्चात लपवायची. मग मला लक्षात आहे, एक मनुष्य होता आमचा, त्यांनी ते बघितलं. गेल्याबरोबर बाई बायका म्हणले नाही, तुमच्या अंगाला हात लावत नाही, फक्त तुमच्या ओच्यात काही ते काय लपवलं ते काढा. अहो असं झटकल्याबरोबर 4-4 वाट्या खाली पडल्या. माझं म्हणणं नीट लक्षात घ्या, अवघड असतं. नीतिमत्ता सांगतोय बरं का. नीट जेवा, नीट खा, नीट राहा, नाही तर जिथे जाल तिथेच त्याला बुडवायला बसाल. असो, अशी प्रवृत्ती असते. हा ब्राह्मण सज्जन होता, म्हणजे त्याला असं कधी आयुष्यात वाटलं नाही. अत्यंत काही माणसाने ह्या सवयाच असतात, मी अगदी कितीतरी बघितलंय. अहो माझ्या गंमत सांगतो, माझ्या दिंडीमध्ये पूर्वी 100-200 टाळ होता, आता एकही टाळ शिल्लक राहिलं नाही. नाही तो म्हणाल तुमच्या दिंडीतले वारकरी चोर आहेत का? चोरबीर असं काही नाही, पण काळजी नाही. आता तुम्हाला सांगू, आता माझ्या दिंडीमध्ये वारीच्या रस्त्याने 1000 टाळ असतो, पण माझा एकही नाही, आणि एकही टाळ दिंडीतला जात नाही. त्याचं कारण कळलं का? वाजवला की गुंडाळून आपल्या पडशीत, हे काय महाराजाचं आहे, पडू दे काय. म्हणून तुम्ही म्हणाल सध्या एवढा तुमचा फड मोठा, किती टाळ आहेत? जेमतेम 5 असतील, याच्यापेक्षा काही जास्ती. माझं म्हणणं नीट लक्षात ठेवा, ही सुद्धा नीतिमत्ता आहे. आपलं ते आपलं नाही, दुसऱ्याचं असेल तर ते सुद्धा नीट पद्धतीने जपावं. नाही तर काही माणसं त्या एखादा चांगला सोफा सेट ठेवला ना बसवायला, बसता बसता भोक पाडून त्याच्यात बोट घालतील त्या ह्याच्यामध्ये. मी अतिशोक्ती सांगत नाही, त्या तुमच्या घरी सुद्धा असं ते फोम असतो ना, त्याच्यामध्ये ते आणखीन थोडंसं फाटलं असेल तर जास्ती फाटून. बरं पाहुणा असल्या कारणाने आपल्याला त्या सांगता येत नाही, जरा नीट बस. आता काय करावं, विचित्र प्रवृत्ती. मी विषय सोडून बोलत, नीतिशास्त्र हितोपदेश मजा सांगतो. झालं ते नेल्या 2-3 वाट्या, घरी गेलं आणि कुठे रात्रभर झोप. सगळ्याच्या मागे नीतिमत्ता असावी तर सगळं नीट असतं, नाही तर काही नसतं. घरातल्यालाही सुख नाही, बाहेरच्यालाही सुख नाही, रात्रभर झोप नाही. शेवटी म्हणाला काय बाबा, म्हणाला काय आपल्याला कळत नाही, पण हे असं आयुष्यात कधी घडलं नाही, पण आज घडलं. जाऊ द्या म्हणलं, त्याच्या घरीच जाऊ आणि त्याला विचारू ही काय भानगड आहे. आयुष्यभर गेली 60-70 वर्षे इमानदारीने जगलो, आज असं का वाटलं मला, ह्याचं उत्तर तू दे. हुशार होता तो ब्राह्मण. तो म्हणाला याच्या धनात काहीतरी भानगड आहे. झालं गेल्याबरोबर या 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 शास्त्री बुवा, या शास्त्री बुवा, या या बसा. अगं शास्त्री बुवा आलेत, लाडू घेऊन ये. ते म्हणले बाबा जरा बाजूला या आतल्या खोलीत. अहो म्हणले काल त्या चुकून 2 वाट्या आल्या. अहो राहू द्या, काय त्याच्यात. ते म्हणले राहू द्या नाही, मला एकच सांगा, हे तुम्ही जे एवढं जमवलं ते. म्हणलं असं करा, अजून 5 घेऊन जा वाट्या. पण हा प्रश्न विचारू नाही म्हणला, मला नको. नाही म्हणला 5 ताटं, 3 वाट्यात 5 तांबे. तो म्हणला 2 वाट्या लिहिल्या, ते एका रात्रीची झोप गेली.
आणि ताटासकट जर सगळंच माझ्या घरी नेलं तुझं तर बाबा आयुष्यातून उठीन, हे तुझं तुला लकलाप. पण नाही म्हणलं कोणाला बोलू नका बरं का, खरं तुम्ही म्हणता तसंच आहे, नको ते घेऊन दे, हां जा जा म्हणते. माझं म्हणणं कळलं का? नीतिमत्तेतून जे आलेलं असतं, सात्विकपणातून जे आलेलं असतं, ते केव्हाही सुख देतं, ते केव्हाही समाधान देतं, ते केव्हाही आनंद देतं. महाराज म्हणाले आता हे सगळे सिद्धांतच आहेत बरं का, हे प्रमेय आहेत. काय म्हटलं मी? नीतिमत्तेतून जे धन आलं ते सुख देतं, हा प्रमेय आहे, हा सिद्धांत आहे. हां, पुढे महाराज म्हणाले माधारी उचित पदे माधारी शब्द समूह. आता पुढे जाऊया जरा. तेथ व्यासादिकांचे मती तेची मेखळा मिरविती चोखाळपणे झळकती पल्लव सडका. व्यासादिकांची मती. आता काय बोलावं व्यासांच्या बद्दल? हे जे सगळं वाङ्मय निर्माण झालं ती सगळी कृपा व्यासांची आहे. वेद अनेक होते, त्याचे 4 केले. पुराण 1 कोटीच्या वर श्लोक होते, त्याची 18 केली. कथा रूपामध्ये केली, पुराणांच्या रूपात केली की सर्वसामान्य माणसाला ते कळावं, ते उमगावं. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, ज्ञानेश्वरी तो आहे, म्हणून महाभारती नाही ते नोहेची लोकी तिनी, या कारणे म्हणिपे पाही व्यास उच्चिष्ट. जगामध्ये जेवढं तत्वज्ञान आहे, जेवढं पुराण आहे, जेवढे हे काय नीतिमत्ता आहे, हे कोणाचं आहे? व्यासांचं उच्चिष्ट, असं ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत म्हणतात. बादरायण व्यास बरं का, बादरायण व्यास, प्रत्यक्ष कृष्ण द्वैपायन व्यास. म्हणजे व्यास म्हणजे प्रत्यक्ष देवाचाच अवतार. व्यासो नारायण. कोण म्हणतात त्यांना? व्यासो नारायण. मग इथे काय म्हणतायत की तरी व्यासादिकांची मती. आता असे जे व्यास बरं का, त्यांची योजना कुठे केली आहे तुम्हाला कळलं का? मेखळा सांगतोच ते, पण पहिल्यांदा मेखळा सांगतो मग ते सांगतो. म्हणजे गणेशाच्या मूर्तीला कमरेला जी मेखळा, पूर्वीच्या काळी शिवलेलं वस्त्र घालत नव्हते. शिवलेलं वस्त्र घालणं हे शास्त्रात न बसणारं होतं. शास्त्र सांगतो थोडंसं, माहिती असावी. मग पूर्वीचे जर आपण फोटो बघितले पुरुषांचे किंवा बायकांचे, पुरुष कसे असायचे? खाली पितांबर आणि त्याला वर एक वस्त्री असू नये म्हणून इथे मेखळा असायची. म्हणजे असा बांधून, आता गणपती लावतात की तुम्ही, अशी वर तुमची मला वाटतं सोन्याची आहे, अशी मेखळा, म्हणजे असं वर बांधून त्याला असे 2 सोगे सोडलेले मेखळा. त्याने कमरेच्या ठिकाणी का योजना केली आहे कळलं का? मला असं वाटतं व्यासांच्या बुद्धीचा व्यासच एवढा मोठा होता, सर्वसामान्य माणसाच्या आटोक्यात न येणारा होता. आणि मेखळा पूर्वीच्या माहिती थोडक्यात सांगतो बघा. मग असं उपरणांगावर आणि किरीट. बायका सुद्धा कांचोळ्या घालत होत्या असं. आणि बघा ती पूर्वीची, म्हणजे एक असं फडकं घ्यायचं आणि अशी लावून मागे गाठ बांधायची. आता हे ब्लाऊज वगैरे असं नव्हतं. मागच्या काळामध्ये झंपर होते. म्हणजे आमच्या लहानपणी आमची आई बी आम्हाला सांगायची, जरा शिंप्याकडून माझा झंपर घेऊन ये. मग इतकी असेल ती चोळी, पुढे असं साडीवर येईल तो झंपर, मग पुढे ब्लाऊज, मग ते जाऊ दे. आता मग इथपर्यंत आलं, इथपर्यंत गेलं, पुन्हा इथपर्यंत येतं. आता कुठपर्यंत काय जाते देवाला माहिती. आता काही आपल्याला त्यातलं काही कळत नाही. फॅशनमध्ये सुद्धा बघा, पॅन्ट तुम्ही बघितलंय का? मध्ये ते आलो तर बेल बॉटम, ते एवढं असं हलायचं की सगळा रस्ता झाडत जायचं. मग ते कमी झालं इतकं झालं की एकदम फिट. असे हे शिवण्यातून प्रकार झाले. नको ते शिवलं म्हणून शिवणं आलं.
काय पण पूर्वीच्या काळी कसं होतं की स्त्रिया असू दे आणि मग ती कांचुळी असून सुद्धा अंगावर स्त्रियांच्या शेला असायचा. बरं का, मोठ्या मोठ्या खानदानी स्त्रिया असायच्या की नाही. अजूनसुद्धा पूर्वी हे पठारे प्रभू म्हणा, अमके म्हणा, एक जर बाई जर बाहेर निघाली तर ती अंगावर शाली घेतल्याशिवाय बायका बाहेर पडायच्या असा त्याच्यातला भाग होता. म्हणून इथे काय आहे की कमरेला गुंडाळलेला शेला, करगोटा, कमरपट्टा, मग तिथे काय जोडलेलं आहे, मेखळा. सुंदर. व्यासादिकांची मती, व्यासांची मती अलौकिक होती. आपल्याला सगळ्यांना कथाश्रुत आहे की हे लिहायच्या वेळेला भारत गणपती बाप्पांना सांगितलं, महाराज आमचं लिखाण आपण कराल का, कारण शॉर्ट हँडसुद्धा तसाच लागतो, कोणी जमत नसतं. एखाद्या मोठा माणूस असला की नाही त्याला लिपिक म्हणतात, शॉर्ट हँड टायपिस्ट, तो तसा करत बसला तर ते संपलं. त्यांनी बोलायचं नाही, खटखट 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 करून घ्यायचं आणि बरोबर टाईप करून आणून द्यायचं. तसा गणपती बाप्पाला ते म्हणाले आमचं लिखाण आपण करावं, आम्हाला सांगायचं आहे. ते म्हणले तुमचं करू, पण थांबला की का टाक खाली ठेवू. अवघडच की आता हे. आपलं कसं चालतं, अल्या शिरे नाही काढा, माझ्यापेक्षा लहान आहे, चिरंजीव. राजमान्य ते गेला आता, नाही तर पूर्वीच्या काळी ठरलेला म्हणा राजमान्य, राजश्री, अमके अमके. आता श्री, सौ असायचं, आता सौ नाही, श्रीमती. श्री आणि श्रीमती. मग कशी सुरुवात करावी, क्रूसा न विवी, बरं का नुसता नमस्कार विनंती विशेष, असे पुष्कळ लिखाणाचे प्रकार आहेत. कशा करता सांगितलं, आपली कॅपॅसिटी बघितली का सांगण्याची. तेव्हा गणपती बाप्पा म्हणाले व्यास महाराज आम्ही आपलं लिखाण करू, पण आठ एक आहे, थांबायचं नाही. व्यासाने डोकं धरलं, म्हणले बाबा हे अवघड आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, याच्या हातून लिखाण लिहिलं तर ते मंगल होणार आहे. लिखाण लिहिणारा सुद्धा चांगला पाहिजे, नाहीतर ते वेडवाकडं आपण हे बघा एक सांगतो तुम्हाला, हे जे शॉर्ट हँड असतात ना ते नीट लागतात, विश्वासू. नाही तर आपण लिहायचं की तुमचं टेंडर पास झालं आणि तिथे नापास करून टाकायचं. दचा हे काय पुण्याला माहीत नाही काय. काय त्या शनिवारवाड्यात काय झालं, काय धराचं झाला, धराचा धचा मा झाला, सगळी पेशवाई संपली, सगळा इतिहास बदलला. किती अवघड आहे, लक्षात ठेवा. तेव्हा लिपिक कसा पाहिजे, इतका विश्वासू की त्यांनी उलट जर काही चुकलं तर तिथे ते योग्य तऱ्हेने करणं, एवढ्या करता हाताखालचा त्याला PA म्हणतात, पर्सनल असिस्टंट. त्याला सगळ्या माहिती असतात, ही फाईल कुठे आहे, ती काय आहे. मग आता एवढं लिहायचं भारत म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये प्रमेय आहेत, सिद्धांत आहेत, कथा आहेत, काव्य आहे, नाट, सर्व आहे त्याच्यात. मग म्हणाले लिहितो पण आठ आहे, एक क्षणभर सुद्धा थांबायचं नाही. एक क्षण थांबले, लिखाणाला सुरुवात व्हायच्या अगोदर. ते म्हणले बाप्पा आमची एक आट आहे. ते म्हणले काय, आमचा प्रत्येक शब्द ना शब्द कळल्याशिवाय तुम्ही लिहायचा नाही. आता बुद्धीचा व्यास बघितला का केवढा मोठा. तुम्हीही कळल्याशिवाय लिहायचं नाही. आणि जेव्हा जेव्हा दमायचे तेव्हा असे कूट श्लोकमध्ये टाकायचे की नेमका हा ह्याचा हा अर्थ असेल का, हा ह्याचा आता अर्थ असेल. असे जे गणपती, हां तितक्यात हे पण, हां मी पाणी पिऊन घेतो. काय म्हटलं मी, हे हा मध्ये पाहिजेच, विश्रांती थोडीशी मध्ये पाहिजे. अहो बोलून 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 सारखं बोलायचं म्हणजे काय आहे. अहो बाजारात विकत आणलं नाही म्हणून काय झालं, हां हे काय बाजारातून विकत आणलं नाही, पण विकत आणलं नाही पण आवाज बसतो तेव्हा कळते की आवाजाचं मोल काय आहे, कळलं का. म्हणून त्याला विश्रांती
आता बघा केवढे व्यास आणि कसे त्यांचे लेखक. म्हणून व्यासादिकांची आमती. व्यासादिक, अधिक म्हणण्यामध्ये त्याच्यामध्ये अनेक आले. वसिष्ठ आले, वाल्मिक आले, बरं का. हे मोठे मोठे सगळे ऋषीमुनी होऊन गेले, तत्वचिंतक होते, विचारवंत होते. मग आता व्यासादिकांची आमती तेची मेखळा मिरविती. एक लक्षात ठेवा, व्यासानी हे महाभारत केलं, भागवत लिहिलं, म्हणून सर्वसामान्य माणसांना आज परमार्थ करता येतोय. आज बघा आपल्याकडे ज्ञानेश्वरी वगैरे चालते, भागवत चालतं, म्हणजे एकादश स्कंद, तुकोबाराचे गाथे चालतात. पण उत्तर हिंदुस्थानमध्ये 2च ग्रंथ चालतात जास्ती, एक रामायण आणि मदभागवत. काय तिथल्या लोकांना कथा ऐकण्याच्या खूप आवड, माहिती असल्या तरी. कारण का, जो भागवत कथा करेल त्याचं कल्याण होईल, त्याला यश संपादन होईल, म्हणून आपल्याकडेही त्या कथा चालतात. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये तर वारकरी संप्रदाय हा अग्रगण्य संप्रदाय आहे, बरं का. आता आपल्याकडे भागवत कथा करू लागलेत, नाही असं काही नाही. पण एक सांगू का, या जे भागवताचे 12 स्कंद आहेत, त्या 12 स्कंदामधले जो कृष्णचरित्रातला भाग आहे त्याच्यातली ज्ञानेश्वरी, गीता आणि त्याच्यातलाच भागवत. म्हणून आमच्या संतांनी काय केलं की त्याच्यातला कथेचा भाग बाजूला ठेवला आणि गीतेच्या रूपाने तत्वज्ञानाचे 750 श्लोक उचलले. अध्याय किती श्लोक, 700 श्लोक, अध्याय 18चे लेख ज्ञानेश्वर महाराज लिहित आहेत. 700 श्लोक, अध्याय 18चे लेख, परे देवो बोलिले एक, जे दुजे नाही. 700 श्लोक, 18 अध्याय, पण देवाने एकच सांगितलं. म्हणून कृष्णचरित्राचाच गीता कृष्णानेच सांगितली आणि एकादश स्कंद भागवत कृष्णानेच सांगितलं. पण हे जे 2 भाग आहेत ते तत्वचिंतनाचे आहेत, बरं का. त्याच्यामध्ये अध्यात्म सांगितलं. मग नरसिंहाची कथा आली, वामनाची कथा आली, वरा अवताराची कथा आली. ह्या सगळ्या अवतार कथा, रामचरित्र आलं, कृष्णचरित्र आलं, सुदामाची कथा आली. आता त्या आपण त्या कथा चालूच आहेत की. पण आपल्या तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून 2 वर्ष कृष्णचरित्र मी तुम्हाला सांगितलं, राहिलेलं सांगेन, त्याच्याबद्दल काही तसं काही सोडणार नाही मी, काय तेही सांगेन. आणि इच्छा प्रगट केली तो अमृतानुभव. फक्त देवाजवळ एवढीच प्रार्थना करा, तुम्ही असावं मी असावं, बस. दुसरं काही प्रार्थना करायची नाही आहे. तुम्हालाही देवाने उत्तम आयुष्य द्यावं, उत्तम आयुरारोग्य द्यावं, मला प्रवचन करण्याकरता देवाने शक्ती द्यावी, सामर्थ्य द्यावं. माझी खात्री आहे एवढं 2 असेल ना तर सांगायला काय तोटा आहे. अहो, आमच्या दुकानातला माल संपेल, पण साधू संत दुकान इतकं गच्च भरलेलं आहे, माल काढला की मागून ढीक पडलाच, कधीही कमी पडत नाही. एक तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, वैष्णवांचा माल खरा, तुरतुरा वस्तुसी. वैष्णवांचा माल हा खरा आहे, खरा असल्या कारणाने त्याला तोटा कधी पडणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, व्यासादिकांची मती हीच. त्याच्यामध्ये मग अनेक गोष्टी आल्या. मग आमच्या संतांनी फक्त या 2 घेतल्या आणि मग त्याच्यामध्ये जे ज्ञानेश्वरी घेतली, त्या ज्ञानेश्वरीतला हा आध्यात्मिक दृष्टिकोनातून सांगितलेला गणपती आपल्या पुढे चालू आहे. आज थोडंसं 5-10 मिनटं उशीर झाला. त्याचं कारण त्या अण्णाभाऊ साठ्यांची आज मला वाटतं पुण्यस्मरणाचा दिवस आहे. जिकडे तिकडे मिरवणुका आहेत, रस्ते इतके पॅक की मला वाटलं शेवटी जरा डोकं बाहेर काढलं, गाडीतून डोकं बाहेर काढलं. ते पोलिसांनी बघितलं, त्याला म्हटलं इकडे बाबा माझं प्रवचन पलीकडे चाललं आहे, जरा हे डोकं तिथे गेल्याशिवाय चालायचं नाही. मग त्यांनी विचाराने सहाय्य केलं, सगळा ट्रॅफिक थांबवला, आमची गाडी आपली मधून काढून दिली. नाही तर इथून फोन चालूच. अहो कुठे आता काय करू, बिल्डिंग दिसते पण आत शिरता येईना, काय कठीण झालं. समोरून दिसतंय तिथे 10 मिनटं उभा. आता मी म्हटलं काय करावं. गणपती बाप्पा म्हणले ठीक आहे, जाऊ दे, काही हरकत नाही आहे.
हो, थोडंसं असं मागे पुढे होतं तेच जीवन न रे. कधी असं कधी तसं, पण हे आत्तापर्यंत जे पार पडले ते गणपती बाप्पाच्या कृपेने आहे. असेच पुढचेही कार्यक्रम पार पडतील ही त्याच्या चरणी प्रार्थना. पांडुरंग ज्ञानोबा तुकोबा चरणी प्रार्थना. पुंडली हो, ते भागवतची बुकिंग जास्तीत जास्त व्हावं हा संकल्प आहे. मन मंदिरा गजर भक्तीचा.